नाव गावाचं तुकरटवाडी.com, नाव गावाचं तुकरटवाडी.com, नाव गावाचं तुकरटवाडी.com, नाव गावाचं तुकरटवाडी.com. या ताईनी ना त्या शिवालीला पाठवायला नको होत. आता मी काय करू, कोणाशी लग्न करू, करू की नको करू, हाच एक मोठा प्रश्न आहे. दॅट इज द क्वेश्चन टू बी. प्लेस आपल्या मुळावर रोटतात हे आजपर्यंत ऐकलं होतं, आज प्रत्यक्ष अनुभव घेतोय मी. काय रे मगाचपासून बघते सारखा याला जरा घालतोय, काय झालं? जसं की तुला माहितीच नाही. अगं एवढी नामा निराळी नको बनूस. नामा निराळी नको बनू, जे बोलायचं ना स्पष्ट बोल. आला होता आमच्या मदतीला आणि इथं हिंदूगर गावभर पोरींच्या मागं फिरवतो का रे? बघ ताई, काही पण भलते सध्या आरोप नको लावू माझ्यावर. मी पूर्ण गावात जाऊन विचार कुठल्या मुलीची मी छेड काढली का कोणाला त्रास दिलाय. मी हो ताई, अगं तुझ्या भावावर विश्वास नाही तर बाकीचे कोण ठेवणार माझ्यावर विश्वास? काही विश्वास नाही, त्या दाजींची थोडीशी ठेवायची आणि त्यांची नाही माझी तर करायची थोडी इज्जत. हो का? येतो मग मी. कुठं निघाला? जाईल कुठं पण. तुला काय करायचंय? चल नाश्ता करून घे. हे नाश्ता तूच करतो नाश्ता. येतो मी. साहेब्या, हे साहेब्या, काय मेला नुसता डोक्याला ताप आहे. आता येऊ देच याला. आला ना त्याला घरीच पाठवते परत. साहेबराव, अरे कुठं निघालास? चाललो मसनात. येता का? नको, तूच जा. जातोच आहे ना मी. पण आपल्या गावात नाही बरं का, तुझ्या गावात. अरे नको, आमच्या डोक्याला ताप. बरं जातो जे तिकडे. नाही देत तुमच्या डोक्याला ताप. साहेबराव, अरे काय झालं मला सांग ना. ती तुझी ताई तुला काय बोलली तरी सांग ना. मी बोलतो ना तिच्याशी. ताई अजिबात काही बोलले नाही, अजिबात काही बोलले नाही. जाऊ द्या. अरे मग का रागवतोस रे? काय झालं काय? जाऊ द्या ना ताजी, मला जाऊ दे तुम्ही. अरे तू सांगणार आहे साहेब. साहेबराव सांग ना. कळलं तुम्हाला ते नंतर. येतो मी. हो दाजी, तुम्ही ना घरी जा. तुम्ही रात्री शेतात होता ना? नक्की शेतातच होता ना तुम्ही? काय? अरे हे साहेब आईला तू ना किव करायचं लायकीच नाही रे. हो ना, चाललं. उगाच मी इथं थांबायला मूर्ख नाही. उगाच तुमचं झाकून ठेवायला. कळेल ते तुम्हाला. शाण्या, मला नको शिकू. काय शहाणपणा त्या आईला. ज्याचं करावं भला तोच म्हणतो माझा खरा. हो दाजी, मी अजून ताईला काहीच सांगितलं नाही बरं का. काय रे? काय काय? अहो तुम्ही त्या सुमनला गाडीवर बसून चिटकून त्या आबुराच्या घरी सोडून आले ते. म्हणजे तू काय मला ताबत घेतो का काय? नाही, तुम्हाला आठवण करून देतो मी. आठवण करून देतो. जा, कोणाला काय सांगायचं सांग. घाबरत नाही मी कोणाला. सांगेल मी. हे आल्यावर सांगेल मी तुम्हाला. काय साहेब्या, घाबरत नाही बरं का. आणि धमकी बिमकी देऊ नको मला. याला धमकी नाही म्हणत, याला चेतावणी म्हणतात. चेतावणी. चेतावणी वाल्या. निघ.
आला मला चेतावणी द्यायला. इथं नालायक कुठला करावं यार याला. हा बायकोचा भाऊ आणि मऊ मऊ मऊ. बायकोचा भाऊ आहे म्हणून जाऊ कसं त्याला. अय दीपाले, अय दीपा, अरे बाहेर ये. काय हो, काय झालं कसा फाडायला? गसा पाडायला? हा? ए, गसा पाडायला बोलते का? तो तुझा साहेब आहे. साहेब आहे? साहेबराव म्हणा त्याला. साहेबराव? अरे कसला साहेबराव? साहेब आहे तो, साहेब आहे तो, तुझा साहेब आहे. धमकी देतो मला. काय धमकी दिली काय तुम्हाला? काय धमकी दिली? मग काय म्हणतो माहिती का? काय? ओ दाजी, माझं लग्न करून द्या म्हणे, नाहीतर तुमच्या अख्ख्या गावात बदनामी करीन. काय असं म्हटलं तू? थांबा, येऊ द्यास त्याला आता घरी, बघतेच मी त्याच्याकडं. तू बघच त्याच्याकडे. हा, पण ते शिवानीला पाठवायला नको होतं. हो, त्याच्याच राग त्याच्या डोक्यात आहे म्हणून तो असं करतो. अहो पाठवू नाही तर काय करू? गावभर हिंडायची ती छोटे छोटे कपडे घालून. हा? आणि लोकांचं येणं जाणं आपल्या घरी कमी झालतोय. ते शंकर भाऊजी, ते अबुराव भाऊजी सारखे चक्रा मारायचे घरी. आणि हा, तुमच्याकडे माझं लक्ष होतं तसं. ते काय ना, पण ते काय आहे ना, ते काय नाही, गाडीवर जे घेऊन फिरवायचे, शेत दाखवत इकडं तिकडं हिंडायचे, सगळं माहिती मला तुमचं. ते आहे साहेबांनी सगळं सांगितलं गेलं बरं का. मग अशी उगाच सोडलं ते. हो, काय बडबड करताय? काही नाही, काही नाही. त्याचं काय ते, तो उगाच असं फालतू बडबड करतो. नका ऐकत जाऊ त्याचं. त्याचं जाऊ द्या, पण तुमच्याकडे चांगलंच लक्ष आहे माझं. माहितीये, माहितीये. हे काम कर, जा माझ्यासाठी पाणी गरम कर. चायला साहेब काय करतो इकडे? शंकर्या, काय रे, कुठं? काय नाही रे, तुझ्याकडे आलो होतो. आणि तू इकडे काय करतोय? अरे बघ ना, अरे पाटाला पाणी नाही, सरकारने पाटाला पाणी सोडलं नाहीये आणि पाऊस कुठं पडतोय? अरे काय बोलतो? हा काय पाऊस चालू आहे? काल रात्री पाऊस झाला पण. अरे माझं तसं म्हणणं नाहीये, पाहिजे तेवढा पाऊस नाही पडला अजून. अरे एवढं तर तुला समजतं ना. अरे भाऊ, सरकार पाटाला पाणी सोडल कस काय? अरे धरणातच पाणी नाही तर सोडल कस काय पाटाला पाणी सरकार? हा, हे बरोबर बोलला तू. हा, हे बरोबर आहे. हा, बरं कुठं काय काम? तुझ्याकडे झालं. शंकर काय होता? काय नाही, काय नाही, चाललंय आमचं. काय म्हणतो रे? काय नाही रे. अरे काहीतरी बोल. काय सांगू तुला आता? काय सांगतो म्हणजे? अरे म्हणजे शिवालीने तुला नाही म्हटली वाटतं शिवाली? अरे त्या शिवालीला ना माझ्यासारखा नवरा पाहिजे. हा, शेतीवाला, तिला आनंदात ठेवणारा. म्हणजे तुला काय म्हणायचं, मी तिला आनंदात ठेवली नसती? अरे तू इथंच राहतो, तू तुझ्या ताई दाजी त्यांच्या बरोबरच राहतो, त्यांच्या जीवावर राहतो. ते तिला पटलं नसेल बहुतेक. हे बाय शंकरे, जमिनीचं बोलतील तर तुझ्यापेक्षा जास्त शेती माझ्याकडं. हा हो का? हा, कोरडवाहू. अरे कोरडवाचं कोरडव, पण तुझ्यापेक्षा जास्त आहे का नाही? हा, अरे मग जा ना तुझ्या गावाला, इथं कशाला थांबलाय? हो जाणारच आहे, पण तुझ्याजवळ एक काम होतं, तुला एक निरोप द्यायचा होता म्हणून आलो मी. निरोप? कोणता निरोप? उगा तू भ्रमात नको राहायला म्हणून आलो तर मी तुला निरोप द्यायला. भ्रम? कोणता भ्रम? अरे शिवाली ना, शिवाली गेली. शिवाली गेली? शिवाली कधी गेली? अरे मला ज्या पोरी भेटतात ती कुणाच जात? अरे किती पोचवायचंय तिला?
गेली म्हणजे ती तिकडे नाही गेली, मग ती तिच्या गावाला गेली हे सांगतोय तुला. हा? अरे कधी केव्हा अरे कुठं आणि मला का नाही सांगितलं. तू सांगायला तू कोण लागून गेला रे? अरे पण असं कसं अरे माझ्यावर अन्याय आहे. म्हणजे तुझ्यावर अन्याय हा. हेच हेच मी ताईला सांगत होतो. ताई काय म्हणाली माहितीये का, तू आणि शंकर दोघं दिवसभर आहे ना गावातल्या पोरींच्या पाठीमागे फिरत असतात म्हणे. हा? अरे पण त्यांना कसं कळालं की तू पोरीच्या पाठी फिरतो म्हणून. ओय मी का तू? अरे म्हणजे आपण दोघं तेच ना. अरे हे ताईला कस काय समजलं हेच कळत नाही. कदाचित स्वाती ताईंनी तर नाही ताईला सांगितलं, त्याच्यामुळेच आपली गडबड झालेली दिसते बाबा. हा, सांगितलं असं त्या स्वाती वहिनी आणि तो आबुराव आहेत त्यातली. हा ना. हा. होय ला शंकरे तो आबुराव येतोय. ते तो येतोय त्याला यातलं काही कळलं नाही पाहिजे बरं का. अरे तो गावभर करतो सगळं. हा, शांत बस. येऊ दे त्याला, येऊ दे. जोडी अरे इथं काय करताय? अरे काय नाही रे आबुराव, जरा बघत होतो पाटाला पाणी सोडलंय का नाही सोडलं. आईला तुझ्या गावातल्या पाटाचं पाणी बघ, आमच्या गावातल्या पाटाच्या पाणी चौकशीच करू बाबा. आता बघायला जाणार आहे. अरे म्हणजे इथं काय आता काय चाललंय तुमच्या दोघांचं? तुला काय करायचंय रे? ए, सरळ बोलतोय ना, वाकड्यात कसं शिरतोय? हा? काय भांडण झाले काय दोघांची? आबुराव अरे आम्ही दोघं चांगले मित्र आहोत रे, तुला काय सांगू आता. आईला मित्र आहे का? बर बर. नाही म्हणजे ती अरे ती साहेबाची म्हणजे येस साहेबरावची पाहुणी आज दिसत नाही तुमच्या दोघांबरोबर. तिला आणलं नाही का फिरायला आज? तुला काय करायचंय रे? तुला फिरवायची होती की तिला? बोल अशाला रे बाबा. अरे जाऊ दे ना. अरे याच्या घरात आहे ना तो वाटाड्या. म्हणजे याचा दाजी तो असताना तुमच्या दोघांची काय माझी पण डाळ शिजणार नाही बाबा. म्हणजे आबुराव तुला काय म्हणायचंय? नाही, मला काय म्हणायचं ना ते शंकराचं चांगलंच लक्षात आलंय. काय शंकर बरोबर ना? हे मला काय माहितीये रे? जाऊ दे, मला लय काम माहिती. मी नाही तुमच्या दोघांसारखा रिकाम टेकडा. हो का? तुला पत्रिका पाठवली होती का काय? पत्रिका नाही, ते शक्य नाही. म्हणजे तुमच्या दोघांची पत्रिका या जन्मात तरी शक्य नाही बाबा. चला येतो मी. चालू दे तुमचं गुट्ट रघु. हे काय बोलला रे? हे काय बोलला रे? अरे जे पण काय बोलला पण लय बेकार बोलला तो. पण मी काय म्हणतो शंकर्या जाऊ देणार रे. अरे भाऊ त्यांना दोष देण्यात काय अर्थ नाही. बरोबर आहे रे तुझं साहेबराव. आपलं नशीबच फुटक आहे रे. हा रे. आपलं नशीब फुटक आहे. शांत हो शंकर शांत हो. आदिती सुमा आणि आता ही शिवाली. तुला मी सांगतो साहेबराव, या पोरींचा आहे ना काय भरोसा नाहीये. ती सुमन आहे ना त्या दिवशी पाट्यावर भेटली. अरे कोणी नव्हतं तिथं. अरे तिचं सामान मी माझ्या डोक्यावर घेतलं आणि तिला तिच्या त्या आबुरावच्या घरापर्यंत मी सोडलं. अरे चहात सोड रे. अरे पाणी पण नाही विचारलं रे मला. अरे बरोबर आहे. अरे अरे शंकर पाण्याचा काय घेऊन बसला? अरे भाऊ दुसऱ्या दिवशी त्या पोरीने साधी ओळख सुद्धा दाखवली नाही आणि तुला ओळख दाखवली तर ती तुला डायरेक्ट हमाल म्हटली. हमाल आणि तुला पैसे द्यायला गेली होती पैसे. आता हे सांगायची गरज होती का आम्हाला? पण सांगू का तुला, या ज्या शहरातल्या पुरी आहे ना त्या आपल्या खेड्यांच्या पोरांसाठी नसता. बरोबर बोलतो तू बर का, बरोबर बोलतो. पण मी काय म्हणतो, कुठं जाणार आहे? मी आता काय करणार भाऊ? आता इकडे काहीच राहिलं नाही आपलं. मी जाणार माझ्या गावाला. मी येऊ का? तू कुठं? तिकडं तुझ्या गावाला? अरे नाही भाऊ माझा पत्ता नाही तर तुझं काय घेऊन जाऊ? अरे मग आपल्या दोघांचं लग्न कसं होईल? आलं लक्षात. हे बाय शंकर इकडे.
नाही रे बाबा, माझ्याकडून नाही होणार, मला नाही जमायचं. अरे भाऊ, आपल्याकडे आता याच्याशिवाय दुसरा पर्याय आहे का सांग मला. अरे पण नको बाबा, मला नाही जमणार. अरे हे करावंच लागल आपल्याला. हे बाय शंकरिया, दुनिया ना झुकती है, झुकाने वाला चाहिए. झुकाने वाले रहेंगे तो दुनिया झुक 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 जाएगी. हा असं म्हणतो. हा चाल चल चाल. क्षमा आईला दाखवतो का. पायाकडे बघ जरा. बाबूराव, काय बाबूराव. दीपाली ताई, ओ दीपाली ताई. काय होती? आणि अगं भाऊ, तुम्ही दोघं पण एकदम. हा, काय भांडणं झाली काय तुमची? अहो ताई, तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. अहो सांगा ना. काय गैरसमज होतोय? किती वेळ तुमचं मी हे करायचं, साथ द्यायची. अहो वहिनी, तसं काही नाही वहिनी. काय तसं काही नाही भाऊजी. मग काय रे अबू, असं अचानक तुम्ही दोघं. अरे झालं काय, तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. काय अरे म्हणजे मी आता ते शंकरच्या शेताकडून येतो ना, तर शंकरच्या शेतात. काय शंकर भाऊजीच्या शेतात? अरे देवा, असं कसं झालं? बिचारे त्या माऊलीला कोण आहे बरं आताचे शंकर भाऊजी? ताई, हा तिथे साहेबराव पण होते. आज हे म्हणाले. हा काय? आता ते काय सांगू घरी? ओ दीपाली वहिनी, अहो तसं काही नाहीये. अरे गप कर ना बाबा. अरे गप ना. अरे गप ना. अरे यार, अरे काय केलं यार हे दोघांनी यार. ताई, आता रडून काही उपयोग आहे का बघा. सगळी त्याची चिंता, त्याच्या पुढं काय होणार बघा. तू गप. अरे आता गप्प वाचता का?
आद्या अरे तुला कसं काय वाटत नाही रे पण कशाबद्दल बरं जाऊ दे पोलिसांना कळवलं का रे कशाला अहो आता सगळ्यांचं पंचनामा होईल बघा सगळ्यांच्या जबाना घ्यावं लागतील अरे कसल्या जमान्या कसला पंचनामा अरे आमचा साहेब याला यार अरे गप्पा बस तसं काही झालेलं नाही म्हणजे अरे म्हणजे मी येत होतो ना तेव्हा ते फक्त मला नाराज दिसले रे बाकी काही नाही आणि मला नाही वाटत ते साहेबराव तो शंकर्या असला टोकाचा निर्णय घ्यायला असं असं तुम्ही कशावरून म्हणता अगं मी त्यांना चांगलं ओळखतो काय बाबूराव हो हे पण बरोबर आहे त्यांच्या पुढे लोक थकतील पण ते असं करणार नाही रे. पण ते आता कुठे आहेत आज एवढं काही माहित नाही पण पण काय बाबूराव मी काय म्हणतो चला आपण दोघं जाऊ ते शंकर शेताकडे आणि तिकडे जाऊन परत एकदा शोधून बघू हो हो चल 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 थांबतो ती पत्ता जवळ बरं बरं आमची थांबतो काढतो आलो तर आम्ही शोधू चला बाबा मी काय म्हणतो बोल ऐक तू इथून जा आणि ते दोघ जण दिसतात का बघ मी तो पण पुढे जातो त्याला जोरात आवाज तू पण बघितलं लवकर बाबा एक काय कुठे गेले साहेबराव ओ साहेबराव साहेबराव ओ साहेबराव साहेबराव ओ साहेबराव साहेबराव अरे कुठे गेले रे अरे आईला अरे भेटले का नाही रे बाबा खूप हाक मार कुठे काही पप्पा घासा दुखायला लागला माझा आता हो का आता कुठे शोधायचं अरे शंकर आणि साहेबराव गागून घासून जाऊन काय आली काय सापडलं का गाव नाही ना सापडलं हो भेटले का नाही नाही अरे देवा माई भिक्षाम देई
आणि हे शंकर भाऊजी. अरे काय सॉंग लावलं रे तुम्ही? हे सोंग नाही. काय बाबा झाले एवढी जास्त खूप झाली. चला आता. ए साहेबराव, तुझ्यासाठी पोरगी मी बघते बाबा, पण हे असं काही नको रे बाबा. आता आम्ही संन्यासी झालो आहोत. त्या विश्वाच्या मोहमायेपासून खूप दूर गेलो आहोत. हो, आता आम्ही त्याचे सेवक. आता त्याच्या आदेशाचं आम्ही पालन करणं, तसंच करणं. ओ शंकर भाऊजी, घरी आईला सांगितलं का? आई? हो नाही, वर गडावर बसलेली सर्व जगाची माऊली आहे ती. तिला सर्व माहित आहे. ए साहेब म्हणजे साहेबराव. अय शंकर, अरे मी काय म्हणतो, अरे बाद झालं ना आता, बंद करायची चेष्टा. आपण सगळे मिळून याच्यातून काहीतरी मार्ग काढू ना. आता आमच्या दोघांचा एकच मार्ग. हो, आता ही त्याची इच्छा. चला येतो आम्ही. नशिबात असेल तर पुन्हा भेटू. चला महाराज, आपल्याला प्रस्थान करायला हवे. चला. हो, चला. साहेबराव, बरोबर साहेबराव. साहेबराव काय शक्ती रे काम. गावाचं तुकरटवाडी.com. नाव गावाचं तुकरटवाडी.com. नाव गावाचं